मंडळी, कर्तव्यावर असलेला पोलीस आणि यंदा कर्तव्य असलेले तरुण तरुणी येतात एकमेकांसमोर. बघूया त्यांच्यात काय घडतंय ते. हा शिंदे शिंदे ऐका ऐका ते जाबड्यान जमदाड्यांच्या लग्नाची यादी नीट करा. हा काय त्याच्यात नवऱ्याचं नाव नाही टाकलं तुम्ही. हा ते टाका पहिले. हा आणि पटापटा करा. त्याच्यानंतर अजून 2-4 लग्न करायचे. हा तेव्हा चला बघ. बघा आहे का नाही सई मॅडम बघताय का प्रसाद सर. हे अहो माझ्या स्वतःच्या लग्नात मी यादी नव्हती बनवली. इथं कुणात ते दाबडे जमदाडे बघितलं पण नाही त्यांना त्यांच्या याद्या बनवतोय मी. काय पोलिसाची ना कामच बदलली तो 2 वर्षात. मी आधी काय करायचो आम्ही आहे ना बुरक्याच्या मागचे खरे चेहरे शोधायचो. आता आम्ही सांगतो ए बाबा घाल ना मास्क. ए बाबा अरे ते लपव तोंड बाबा. कामच बदललीत. पहिले तुम्ही काय करायचं तुम्ही कलाकार लोक आमच्या पोलिसांसाठी करमणुकीचे कार्यक्रम करायचा आहे का नाही. आम्हाला लय बरं वाटायचं. आता आम्हीच कोरोनावरची गाणी बनवतोय. आम्हीच गल्ली बोळात जाऊन गातोय आणि हे फिरत्यात भामटे ए कुठं आहे कोरोना कुठं आहे. लोक ऐकत नाही तो अजिबात अजिबात ऐकत नाही. आता आता ह्यो बघा ह्यो मे महिना आहे का नाही. म्हणजे काय लग्न सर लोकांची लग्नाची गडबड असती मुहूर्त असतात का नाही वेगवेगळे. पण मग कशाला 1-2 वर्ष थांबायचं ना. हा काय परिस्थिती आहे बाहेर. शासनानं आपल्याला काय सांगितलंय का बुवा बाहेर कोरोनाचे पेशंट वाढत आहेत आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आहे का नाही. आणि जर तुम्हाला करायचंच आहे तुम्हाला बाबा लईच घाई लागली तर मग 2-4 माणसात करा ना. आपली जवळची काय माणसं असतील. उगा आपली नुसती तुंबड सगळी त्या हॉलमध्ये ह्याला पण बोलवा त्याला पण बोलवा. कशाला लोक नाही ऐकत. लोक ऐकत नाहीत. लॉकडाऊन मध्ये पण बाहेर येतात. तरी आता इथं कोण नाही नशीब. बाबा किती मस्त ना या समुद्र किनारी फक्त तू आणि मी. आणि मी निघ बाहेर निघ बाहेर. थांब या बरं इकडे या ना इकडे या. बेट्या इकडे रे इथं येत मधी. सॉरी साहेब. का सॉरी काय काय करत काय होता तुम्ही. ते हा आम्ही इथं सरकारनं लॉकडाऊन लावलंय सांगितलंय घरातनं बाहेर पडायचं नाही. अरे इथं तरी बसायचं हे दिलंय ना बस. इथं का बसला होता. नाही साहेब ते म्हटलं बाहेर का आला. बाहेर का आला तुम्ही. इथं नाही घराच्या बाहेर का आला. लॉकडाऊन लागलाय अख्ख्या महाराष्ट्रात बाहेर का आला. ते सर दूध दही भाजी अंडी पाव बुर्जी. नाही 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 साहेब ते आम्ही मेडिकल हॉस्पिटल ई पास लग्न मयत झाली सगळी कारण नाही ना 2 ओळीत संपलीत. आता नवीन बनवा चला. कशाला आला बाहेर. लॉकडाऊन असताना घराबाहेर का आलात. साहेब ऍक्च्युली खरंच आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो. म्हणजे जाऊन आलो हो. म्हणजे गेलता का जाऊन आलता. चाललो होतो. जाऊन आलो होतो. मी बदललेलं ना बाबू. ते कसं आहे साहेब म्हणजे आम्ही खरं तर जाऊन आलो होतो हॉस्पिटलला. पण मग नंतर आम्ही औषधं घेऊन परत चाललोय. होय दाव बरं औषध दाव. औषधं नाही आहे तीच घ्यायला चाललोय. होय हा ती घेणार आणि अच्छा बर बर. मग ते त्याचं प्रिस्क्रिप्शन आहे का. असेल ना दिला असेल ना डॉक्टरने. हा ते पाठवणार आहेत डॉक्टर फोनवर मोबाईलवर पाठवणार आहेत ते. फोनवर पाठवणार. हा इथं समुद्र किनाऱ्यावर तुला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन फोनवर पाठवणार. नाही म्हणजे आम्ही मेडिकललाच होतो. पण तिकडे ते म्हणाले की तुम्हाला प्रिस्क्रिप्शन पाठवतो म्हणून. पण तिथे रेंज नव्हती म्हणून म्हटलं इथे यावं. समुद्र किनारा आहे तर रेंज येईल इकडे वाऱ्या आणि ब्रीज. लाटात नेटवर्क येतं का. तुझ्या बापानं समुद्राच्या मध्ये डाव लावलाय. काठी सांगितलंय सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये इथं ये. सांगितलं एवढं लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडायचं. बाहेर कशाला आला रे. इथं कशाला आला. साहेब सॉरी मी खरं सांगतो. तुमच्यापासून काय खोटं बोलायचं. ए बेटा तू ठरवलंस ना. तू काय तुझ्या 3 पिढ्यांनी ठरवलं तरी कोण खोटं नाही बोलू शकणार माझ्या पुढ्यात. सांग पटकन काय साठी आला. हा ते साहेब चला ना ए या हा
ते काय साहेब जरा ही आहे ना म्हणजे ही ती थोडी दुःखी आहे. हे दुःखी आहे होय? दुःखी आहे थोडी, म्हणून म्हटलं तिला शांत वाटावं, जरा बरं वाटावं, मोकळं वाटावं तिला. म्हणजे आता समुद्र कसा आहे, सगळ्यांची दुःख घेतो आपल्याकडे, तर तेच मी म्हटलं तू सांग त्याला दुःख, म्हणून आम्ही इथे आलो होतो साहेब. 5 मिनिटासाठी तू समुद्र हो, तुला लय दुःख द्यायचं आहे मला. ए बाय, मी खूप दुःखी आहे साहेब. नेमकं बुधवार गुरुवार आला का नाही, हिला लय दुःख होतं, हिला लय अभिनय करावं असं वाटतं. बाय, कोण गचाकलं ग बाय? नाही साहेब, नाही, नाही. गचकलं नाहीये, आजारी आहेत. आजारी होय? हो. अरे बाप, आजारी होय? हो, कोण कोण आजारी कोण आहे? तुमच्या दोघांचा पेशंट एकच आहे? हो, म्हणून तर दोघं एकत्र आलोय ना आम्ही. हो, कुठं आहे? कुठं पेशंट कुठं ऍडमिट आहे? इथं इथं नाही. इथं. तिथं दुबई आहे बाय, समुद्राच्या पारात तिकडे दुबई आहे. हा ते हे कुठं आहे? जसलोकला आहे. जसलोकला आहे. जसलोक. आहे हं? इथं नरीमन पॉइंटला तू बसलायस, जस लोक तिकडे हाजी आलीला तिथनं काय हवे ना आलात का रे उडत दोघं? नाही 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 नाही. कुठल्या हॉस्पिटलला आहे तुमचं patient? ते आहे ना, ते हॉटेल ते सेफी ह्याला आहे ह्याला ते कन्फ्युजन झालं ना. नाही हे होऊ शकतं, म्हणजे माणसं आहे आपण, एवढं कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला. तुम्ही काय सारखं सारखं खोटं नाही बोलणार है का नाही? बरं, मग आता मला आहे का नाही हे सांगा की तुमचा पेशंट जो कोणी आहे तो कोण आहे तुमचा? काका. मामा आहे. बाय कोण आहे? आमचे ते काका आहेत, त्यांना आम्ही लाडाने मामा सुद्धा म्हणतो. हे असू शकतं, काकांना आपण लाडांना. तुम्ही मला का मारताय पण? तुला काय हे बघ, पोलीसवाला आहे, प्रोटोकॉल सोडत नाही, लेडी कॉन्स्टेबल नाही, हिला मारू शकत नाही, त्यामुळे काकाला मामा हं? बंद कर. ते काका ते तुम्ही पण आहे ना, आपण सगळे म्हणतो ना तुम्हाला पोलीस मामा, पोलीस मामा, पोलीस मामा. पण 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 तुमची पुतणी तर तुम्हाला काकाच म्हणणार ना, ती कशी तुम्हाला मामा म्हणणार? ते तसं आहे ते साहेब. ह्याच्यात मी अडकलो, हे मला पटलंय मला हे. मग. मला माझी पुतणी काका म्हणती, पण तुम्ही सगळे पोलीस मामा म्हणता. जाऊ जाऊ साहेब. नाही नाही, मला एवढं सांगा फक्त आता. मी ठीक आहे, तुम्ही जा, पण मला सांगा ते तुमचा तो काका आहे ज्याला तुम्ही मामा म्हणता, त्याचं नाव काय तेवढं मला सांगा. हा, पण एकेकानं सांगायचं, एकेकानं सांगायचं, कानात सांगायचं. कानात कशाला? म्हणजे म्हणून मला आहे का नाही, मला सांगितलंय एवढा एरिया आहे का नाही, ह्यो तुझा आहे, जा बाबा मजा कर समुद्र किनाऱ्यावर. तर मी म्हणलं एकटा कशी बाबा मजा करणार, तेवढ्यात तुम्ही दोघं दिसला, आता आपण खेळ खेळू. हा, आता मला सांगायचं, हा, कानात नाव सांगायचं. मी 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 सांगतो आधी. आता सांग पटकन, चल. घे मुका घे. नाही घे मुक. सॉरी सॉरी. पटकन सांग नाव, चल. येळ काढू नको लय, चल सांग पटकन. हा, मनोहर. हे नक्की आहे का? हा. ए बाय, तुझ्या काका असलेल्या मामाचं नाव सांग. दत्तात्रय. दत्तात्रय. पोरे, एक तुला हिताची गोष्ट सांगतो बघ. प्रत्येक अक्षराला जो साईड स्टँड लावलायस ना, तो काढा दे. शब्द आहेत ग ते, स्कूटर नाही पडायला, आहे का नाही? दत्तात्रय. मग हे तुझा जो काका आहे तो हिचा मामा आहे, ज्याचं ही नाव सांगती दत्तात्रय, त्यो मनोहर आहे. इथं मला येडा बनवता का? नाही, ऐका ना, काय? ते जे आमचे मनोहर काका आहेत हा, ना, हा. त्यांना आम्ही लाडाने दत्तात्रय मामा सुद्धा बोलतो. येडी आहे का तू? दत्तात्रय कधी लाडाचं नाव असतंय का? अरे लाडाची नावं काय असतात? पिंकी, चिंटू, पश्या अशी असतात लाडाची नावं. आणि मुळात ज्याचं नाव दत्तात्रय असतं त्याचं लाडाचं नाव दत्तू असतंय, कळलं का? त्यामुळे दत्तात्रय हे नावच नाहीये. आता आहे का नाही, तुम्ही लय खोटं बोला. खाली बस, खाली बस. कोंबडा बन, कोंबडा बन.
तुझ्या बापानं असा कोंबडा बनला होता. नीट बांध कान धर कान, कोंबड्यासारखे कान धर. कोंबडा कान धर तू कसं मांड्यात ना हात टाक. हा धर ते नीट. हा कान धर चल. नाही होत आहे साहेब. नाही होत आहे मग तोंड वर कर आणि 121 वेळा द्रत्रात्रय म्हण. रात्र हळू बोल. ए पोरे चल कोंबडी बांध चल. कोंबडी बांध. मला नाही येत कोंबडी बनता, मला विमान बनता येतं. अयो काय काय बनती पोरे तू? मला विमान बनता येतं. ती विमान असं वाटतं विमान. बनवून दाखव. बन की मला व्हिडिओ काढू दे. मी पोलीस स्टेशनात सांगेन ना एक पोरगी विमान बनती बाबा मरीन ड्राईव्हवर. हो, हो. हा हे आहेत विमानाचे पंख हा. आणि हे उडालं विमान. विमान जर गायब झालं तर हिथनं कोंबडा पण गायब झाला. विमान इथं आलं नाही मी या कोंबड्याची बाय. अचानक हे काय केलंस ग? विमान लँड केलं. तुम्ही दोघं ऐका नाही, तुम्ही उभे राहा रे. तुम्ही असे नाही ऐकणार. उभे राहा ये. हो थांबा हो इथे. बरा हे बघ आय ए ए तू माझा लई वेळ खाल्लायस. हे बघ मला बाकी कामं पण आहेत. बाकी सगळी फालतूगिरी सोडा आणि मला खरं खरं सांग तुमची नावं काय आहेत? तुम्ही इथं काय नाव काय तुमचं? रात्र ए ओंकार राऊत. मग आता तुझं खरं नाव सांग. सांग. शिवाली परब. हा ओंकार आणि शिवाली. आता मला खरं खरं सांगायचं तुम्ही दोघं इथं काय करत होतात? साहेब हा तू नाही सांगायचं. तुझ्याकडनं मी आता ऐकणारच नाही. बेटा तू मला विमान बनवून दाखवलं ना, आता तू मला उत्तर द्यायची. आणि मला एक जरी उत्तर पटलं नाही का नाही तुला मी तुडवला, तुला मी बोलला. ती चुकल्यावर मला का तुडवताय तुम्ही तुम्ही? म्हणलं का नाही लेडी कॉन्स्टेबल नाही माझ्याकडे, मी पुरुषालाच मारणार. ए पटकन सांगायचं इथं काय करते, कशाला आली तू इकडं? नीट सांग हा, नीट सांग, खरं सांग. हा खरं खरं सांग. चल कशाला आली इकडं? आम्ही कासव शोधायला आलेलो. कासव शोधाय आल तू? का ग बाय कासव का आणला? कासव शर्यतीत जिंकतो ना, हा. तर आमचे ससे म्हणाले कासवांना आणा तरच आम्ही शर्यतीत पळू. कोण सशे? ससे म्हणजे आमचे शशी मामा, त्यांना आम्ही लाडाने ससे पण म्हणतो. अहो लाडन काय म्हणली? काय म्हणली? काही म्हण लाडान सशे म्हणतो. मला हे उत्तर पटलेलं नाहीये. तिला सांग नीट उत्तर द्यायला. ए बाई शिवाली नीट उत्तर दे ग, नाहीतर हे माझे ससे सुजवतील बाई. प्लीज बाई. आता शेवटचं विचारतोय मी, पटापटा सांगायचं. काल ती इकडं. काका तुम्हाला जलपरी माहित आहे? मारा. लका मला तुझंच लय वाईट वाटायला लागलंय. साहेब लेडीज लेडीज लेडीज. अरे ती काय पण बोलती येडी आहे का? तुम्ही दोघं मिळा. ए इकडे इकडे. तू आई बापाचा फोन नंबर दे मला. नाही सॉरी. काय सॉरी? साहेब 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 सॉरी साहेब सॉरी साहेब 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 मी 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 सांगतो मी सांगतो मी खरं खरं सांगतो प्लीज. आम्ही कोणालाच भेटायला आलो नव्हतो. आम्हीच एकमेकांना भेटलो नव्हतो म्हणून आम्ही इथे बसलो होतो. त्यात ती म्हणाली मला लॉकडाऊन बघायचं आहे. मी कधी बोललो? मी नाही बोलले. अरे तू येडी आहे का ग? ए पोरे लॉकडाऊन बघायचा नसतो, लॉकडाऊन पाळायचा असतो. चुकलं चुकलं. सॉरी मला नका म्हणू सॉरी. सॉरी. उद्या तुम्हाला झालं का नाही हे संक्रमण, तुमच्यामुळे तुमच्या घरातल्यांना झालं ना, मग स्वतःला आणि त्या घरातल्यांना म्हणा सॉरी. अरे लाजा वाटल्या पाहिजेत रे तुम्हाला. हा तुम्ही पुढची पिढी आहे ना आपली. तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुम्ही आहे ना चौकात कुठला तरी हवालदार आपल्याला पकडेल, आपल्याकडून दंड घेईल म्हणून हेल्मेट घालता. स्वतःच्या जीवाची काळजी नाही तुम्हाला. पण आता असं नका करू. हे बेकार आजार आहे. तुमच्यामुळे सगळ्यांना फळं भोगावी लागणार आहेत. आणि 1-2 वर्षासाठी नाही, लई वर्षासाठी मोक्कार फळं भोगावी लागणार आहेत. असं करू नका रे. घुसतंय का टाळक्यात? हो घुसतंय. काय
याच्या पुढे लॉकडाऊन मध्ये बाहेर पडताना हेल्मेट घालून पडायचं. काठी द्या कळतंय का काय बोलताय इथे बसून बस इथे जमावबंदी इथे संचारबंदी लागली आहे. तुला कळतंय काय बोलतायत ते? लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडत. कसं जुळलंय आपलं मला काही कळतच नाहीये. मला वाटतंय तुला कळलंय लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडायचं ते. कळलंय हा ए बाय, हे पेटायचं आता आहे का नाही, तुझं विमान उघड, पॅसेंजर घ्या ना, उड जा. विमानात हेल्मेट नाही ना घालायचं. हिच्या तर- मायला याच्या. खरंच खूप खूप मज्जा आली आणि खूप सुंदर मेसेज दिलाय तुम्ही या स्किट मधून. आपण विचारूया हास्यरसिकांना कसं वाटलं हे स्किट. सईताई, मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं प्रहसन होतं हे, अत्यंत महत्त्वाचं. कारण विनोदाबरोबरच समाज प्रबोधन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या मंचावरून ती वेळोवेळी घडत असते, याचा मला अत्यंत अभिमान आहे. आणि ही संकल्पना गणेश सागडेंची आहे, तर गणेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पृथ्वी, तुझा लहेजा फारच भावला, मजा आली. शिवाली मस्त, ओंकार मस्त. या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छिते प्रेक्षकांना की प्लीज नियम पाळा, कारण करोनाची साथ रोखणं हे आपल्याच हातात आहे आणि आपल्या परीने आपण जेवढं काही करू शकतो ते केलंच पाहिजे. आपलं संरक्षण आपल्या स्वतःच्या हातात आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे. हा मेसेज सगळ्यांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हसवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली गाईज. थँक्यू. थँक्यू. प्रसाद दादा, मला असं वाटतं की नियम तोडल्यानंतर ज्या वेदना भोगायला लागतात त्या तू फार करेक्ट पोचवल्यास. ओंकार, ज्या पद्धतीने तरुण पिढी नियमांचं उल्लंघन करते किंवा असंच बाहेर पडते, त्यांना कळलं पाहिजे ते सुजल्यानंतर काय त्रास होतो. कारण काय आहे, कुठलाही पोलीस गंमत म्हणून कधीच कुणाला मारणार नाही. जेव्हा त्याच्या सहनशक्तीचा अंत होईल तेव्हाच कुठलाही पोलीस बांधव अशा प्रकारचं कृत्य करेल. अदरवाईज पहिल्यांदा ते समजावूनच सांगणार. सो अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला तुम्ही आणि फायनली जो मेसेज दिलास तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्या हातात आहे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं. आपल्या एका चुकीमुळे तो त्रास कुटुंबालाही भोगायला लागू शकतो. कुटुंब मग ते सगळ्या सदस्यांपर्यंत तो आजार पसर जातो आणि मग नको ते होऊन बसतं. त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे आणि हे कारण तर म्हणजे मला सगळ्यात कासव शोधायला आलो होतो. हे कारण फार आवडलं, फार विलक्षण कारण होतं आणि मी फार एन्जॉय केलं ते कारण. की अशा वेळेला आपल्याला कुठली कारणं सुचू शकतात. काही वाटेल ते होऊ शकतं. म्हणजे पोलिसाकडनंही काही वाटेल ते होऊ शकतं, या अशा जोड्यांकडनंही काही वाटेल ती कारणं सांगितली जाऊ शकतात. पण हा मेसेज विनोदाच्या माध्यमातून पोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हा पूर्ण मंच करतोय आणि या मंचाचा मी एक भाग आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. फायनली खरोखरच एवढं सांगणं आहे या सोनी मराठी वाहिनीद्वारे, या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे, की नियमांचं पालन करा. नियम हे आपल्यासाठी आहेत. त्याचा कुठल्याही प्रकारे त्रास आपल्याला होता कामा नये. सरकारनी आपला विचार करून, आपल्या कुटुंबाचा विचार करून, आपल्या समाजाचा विचार करून जे निर्बंध लावलेले आहेत त्याचं कसोशीने पालन करणं हे या राज्याचा नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आणि ते आपण बजावलंच पाहिजे. वंडरफुल, मजा आली.